की काही काही वेळेला लोक गेट उघडून कदाचित आम्ही आता बंगले असतात ना डोर डोर मार्केटिंग करत असताना एकदा तर मला कवटेमंगळ विद्यानगरमध्ये एका माणसानं बांधूनच ठेवला. पण तो काय म्हणे तू माझं गेटच का उघडलास. बर म्हणजे कसं होतं आता बंगला आहे बंगल्याचे गेट आपण उघडतो आणि आज जातो की असं असं आम्ही कंपनीकडे आलोय ना आमच्याकडे ह्या वस्तू आहेत आणि तो त्याच्या झोनमध्ये होता. तो म्हटला तू माझं गेटच का उघडलास तुला कुणी अधिकार दिला. मला 6 वर्ष बिन पगारी 1 रुपया मिळाला नाही. म्हणजे काय फक्त जेवणापुरते पैसे ना. आणि मला माहिती नव्हतं सांगलीत मी असा आलो होतो गावाकडं माझे कोणी रिलेटिव्ह नसल्यामुळं जेवण मिळतं मेसवर किंवा हॉटेलवर ही कल्पनाही मला माहित नव्हतं. नंतर ज्यावेळी मी तिथून ते काम सोडलं आणि मग माझं स्वतःचं थोडं थोडं चालू केल्यानंतर मग थोडं पण मग फिरायला लागलो इकडं जायला लागलो तिकडं जायला मग मला विश्रामबाग माहीत झालं त्या बाकीच्या गोष्टी मग माहिती झालं. एकांना व्यवसाय करायला एखादी जागा असावी लागते लोक तिथं येतात म्हणून तो व्यवसाय बरोबर झाला. एक बातमी हा जीवनातला टर्निंग पॉईंट 100% 100%. तरुण भारतनं काय त्या व्यक्तीला तिथल्या संपादकाला माझ्याबद्दल काय वाटलं एक फाटक्या पोराची बातमी त्याने खूप छान छापली आणि तो टर्निंग पॉईंट झाला माझा.